दिलेला शब्द तरी पाळावा ना. पण तू काय केलंस? आबांना आणि मला फसवून आणलंस आणि इथे कामाला झुंपलंस. कुठल्या जन्माचा बदला घेतेस ग? अरे वा, चांगलीच भांडणं चालली आहेत की यांच्यात. मज्जा येते बघायला. उर्मिला, जरा आणखीन तडका द्यायला हवा. आपण सगळं काम मी कसं करणार? ते काय मला माहित नाही. तुला करावंच लागेल. आणि जर जमत नसेल ना तर माझ्या इंद्राच्या आयुष्यातनं निघून जा कायमची. काय चाललंय? काय चाललंय तुमच्या दोघींचं? ज्याने त्याने ज्याला त्याला जी जी कामं दिली आहेत ना तीच करायची. हो मग काय, मी सुद्धा हेच सांगते त्यांना. पण नाही, त्यांची अपेक्षा की मी त्यांचं सुद्धा काम करावं. अजून मला वरचं सुद्धा झाडून काढायचंय. जाऊ द्या, मी जाते वरती झाडू मारायला. घरात खूप कामं पडली आहेत. चला पटापटा कामं करा. तुम्ही आहे ना सगळ्यात आधी झाडांना पाणी घाला आणि मग त्यानंतर माझी रूम साफ करा. आणि मग ही कामं झाली की बंगल्यातले सगळे बाथरूम साफ करून घ्या. हं? तोंड काय बघत बसलाय? निघा, कामं करा. बघ उर्मिला, हे जे हातात काम घेतलंय ते काय इथेच ठेवू का? आधी ही कामं उरका, मग बाकीची कामं करायला लागा. आणि हो, उर्मिला नाही, उर्मिला मॅडम म्हणायचं. हा मालती महाडिकचा माज इथे नाही, तिकडे झोपडीत दाखवायचा. तुमच्या सासू सुनेच्या भांडणाने आहे ना माझं डोकं दुखायला लागलंय. हे सगळं करण्याआधी आहे ना माझ्यासाठी चहा बनवा. चला निघा. उभा राहायचा पगार नाही देत मी. हे दगड उचलायचे, सिमेंटची पोती न्यायची आहेत. कामाला लाग. हे माझं काम नाहीये, नाही करणार मी. अच्छा, इथला मालक कोणी विसरलास का? इथे कोणी काय काम करायचं